हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे माझ्या चॅनल क्रेझी श्रीषामध्ये। तर आज तुम्ही म्हणत असाल की केक कोणत्या खुशीमध्ये, तर आज माझ्या मोठ्या मुलीचं बड्डे आहे आणि आज ती पूर्ण 6 वर्ष कंप्लीट झालेत तिला आणि 7वा वर्ष लागलेलं आहे। तर आज आम्ही बड्डे नव्हतं करायचं, आम्ही म्हणतो घरी बड्डे करू, पण तिचं नवीन फ्रेंड झाल्या होत्या। ती म्हटलं नाही, कमीत कमी माझ्या फ्रेंड आहे 2-4 त्यांना तरी बोलव म्हणून मग तिच्या फ्रेंडला पण बोलून घेतले। एकदम साधा सिंपल बड्डे करतोय बघा आम्ही तिचं। मग आता आई तिला ओवाळून घेते, आई ओवाळून घेतल्यावरती मी पण आई तिला ओवाळून घेईन। केक कट करणार, पुरींना केक, चिवडा वगैरे, थोडंफार चॉकलेट बिस्किट वगैरे देऊ। बस एवढा सिंपल बड्डे करणार आहे आम्ही। जास्त जोरात वगैरे बड्डे नाही केला आम्ही, एकदम साध्या सिंपल पद्धतीने बड्डे केला। तर आता मी ओवाळून घेते। मी ओवाळून घेतल्यावर केक कट करून घेणार आम्ही। तर हिथं अनु म्हणत होती, हे काय करते मम्मी तू, असं अंगठी का बरं ओवाळते? आपण जसं सोनं चांदीचे जे आपल्याकडे अंगठी असतात ते आपण 3 वेळा 5 वेळा 7 वेळा जे ओवाळून घेतो ते तिला वेगळं वाटत होतं। मम्मी अशी काय करते म्हटले, असंच असतं, करावं लागतं हे सगळं। तर मग इथं मी आता ओवाळून घेते आणि मग लगेच आपण तिचा बड्डे करून घेऊया। आता केक कटिंग करूया। तर हे लावलं होतं, त्याला काय म्हणतात आणि काय नाही मला काय माहीत नाही। तर ते फुसकं निघालं होतं, ते एकदम चालू व्हायला पाहिजे, ते खटपट डुप्लिकेट होतं ते। आणि पाठीमागं श्रीषा घाबरून गेली होती। चल केक मी म्हणत होते ते डुप्लिकेट आहे म्हणून असं झालं। मग आम्ही लगेच ओरडायला लागली, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू अनन्या, हॅपी बर्थडे टू यू। कसं वाटला ते नक्की सांगा कमेंट मध्ये आणि प्लीज सपोर्ट करा आणि तुमचं सपोर्ट असंच राहू द्या आमच्यासोबत। तोपर्यंत चला बाय।